सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज 10 तारीख आहे, डे 2 आमच्या वारीचा. आणि आम्ही आता निघालो आहे. हा इथं वरती हॉल्ट होता फर्स्ट फ्लोअरवरती. आणि आत्ता वाजलेत साडेसात वाजलेत. आणि आत्ता आम्ही निघालो आहे परत दिवेघाट चढायला. चला जाऊया. अर्धे जण आता पुढे गेलेत, विकी दादा, गणेश दादा वगैरे सगळे पुढे गेलेले. आणि मी आणि मामा ते निघतो. रामकृष्ण हरी माऊली. कृष्ण हरी सर्वांना. आज आम्ही वडकी नाक्यावरून निघालेलो आहे. आता आम्ही पहिलं दिवेघाटावरती आहे सध्या. दिवेघाट चढून वरती आम्ही नाश्ता वगैरे करू. आणि तुम्ही बघू शकता दिवेघाटामध्ये थोडं काम चालू आहे, गाड्या ये जा करतात आहे. तर बाकीच्या सर्व वारकऱ्यांना पण सांगेल की थोडं सांभाळून या. दिवेघाटामध्ये सध्या काम चालू आहे शासनातर्फे आणि पाऊसही येऊ शकतो. वरती दिवेघाट झाल्यावर आमचं पहिला मुक्काम दुपारचं जेवण असणार आहे काळभैरवनाथ मंदिर. आणि त्यानंतर रात्रीचा आमचा मुक्काम आहे जेजुरी, आपल्या सर्वांची लाडकी जेजुरी. आणि आता आमचे उपाध्यक्ष विकी वाघ काहीतरी 2 शब्द बोलतील. रामकृष्ण हरी. विकी वाघ वारकरी बनण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. बघा, यांनी इथे एक नवीन काहीतरी गॅजेट मागवलेलं आहे मंत्र जाप करायचा, पण काय याचा फायदा होणार नाही. प्रयत्न चालू आहेत, बघूया. आणि आता आज सकाळची सुंदर सुरुवात करतील वैभव वनकाडे एक छोट्याशा गाण्याने. वीज जो या नभाच्या उरी, तोच नाता घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी या रंगी राऊळी, बाप झाला कधी झाला तो हरी. वाहतो जो जगी या जगी जीवनी, एका पाषाणी तो सांग मावल का. बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का. बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का. फायनली आम्ही दिवेघाट चढून वरती आलो आहे. आणि जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती ह्याच्या मागे जाते. आणि आत्ता आम्ही जे जाणार आहे ते इथून आम्ही सासवड मार्गे नाही जाणार, आम्ही मधून एक लेफ्ट घेणार आहे आत्ता. आणि शॉर्टकट नाही, एक 2 ते 3 किलोमीटरचा फरक पडतो. त्यामुळे आम्ही तिथून जाणार आहे. आम्ही एक झेंडेवाडी म्हणून गाव आहे, तिथून जाणार आहे. आणि तिथे एक भैरवनाथाचं मंदिर आहे, ते दुपारचा हॉल्ट आमचा तिथे असणार आहे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. तर आम्ही आता नाश्ता वगैरे करून आम्ही शॉर्टकटने निघालो आहे. म्हणजे झेंडेवाडीतून एक लेफ्ट आहे, तिथून आत्ता आम्ही जेजुरीला जाणार आहे. आणि दुपारचा हॉल्ट अजून 16 किलोमीटर मगाशी दाखवत होता, आता असेल एक 13 किलोमीटर आला असेल. तर जाऊया, भेटूया हळूहळू चालू. हा भाई 4-5 किलोमीटर चालून आम्ही एक हॉल्ट घेतला आहे, जिथे दरवर्षी घेतो. दादा चहा पितोय. अंजीर एकदम बारीक काम. मी खाणार. तू काय घेऊन. दरवेळेस आम्ही इथेच थांबतो आणि हे अशीच आमची सेवा करतात. विकी दादा काय बोलायचं? रामकृष्ण हरी. एवढंच. तर आत्ता तिथून हॉल्ट 15-20 मिनटाचा हॉल्ट घेऊन आता बरोबर 12 वाजता आम्ही आता निघालो आहे भैरवनाथ मंदिराकडे. म्हणजे अजून इथून 10 किलोमीटर ते मंदिर आहे. तर मंदिरात जाऊन आता थांबूया. आणि विकी दादा पायाला फोड आला आहे. दादा आलाय का? तर त्यामुळे दोन्ही पायला.
तर आता वाजले दुपारच्या 3:15 आणि फायनली आत्ता आम्ही पोचलो आहे आमच्या दुपारच्या मुक्कामावरती. तेव्हा हे मंदिर आहे भैरवनाथाचं आणि इथं आता मुक्काम चालू आहे, म्हणजे मुक्काम आहे आमचा. ही गणेश दादाची गाडी आहे, तुझा टेम्पो आहे आणि ती योगेश दादाची गाडी आहे. गणेश विकी दादाला 3 फूट आलात पायाला. थंड थंड मजा वाटत असेल ना. टोपी पडते. थांब मी पण. इथं मी आहे. योगेश दादाने आता मस्तपैकी जेवण केलं. 2 वर्ष तिघच आले, मग 4 झाले, मग 5 झाले, आता 25 माणसं झाले. आता 25 माणसं झाले आमच्या दिंडीमध्ये आणि दिंडी पण आमची जोरदार आहे. आता तुम्ही पण आज जेवणामध्ये सामील झालात तर बरं वाटलं. सगळं जेवण चालू आहे. भैरवनाथाचं मंदिर आहे आणि सगळेजण बसलेत जेवायला. लगेच बसला पण जेवायला. काय मत आता काय कसं वाटतंय? रामकृष्ण हरी. बरं वाटतं एकदम चालून फोड आलेत पायाला पहिल्यांदा. हा चला जेवूया आणि भेटूया. जेवायला काय काय? मसाले भात, खिचडी, पापड डाळ आणि पापड. येस. चला लोणचं पण येतं. हा तर आता सगळं आराम, नाश्ता, जेवण, पाणी सगळं करून आम्ही निघालो आहे जेजुरीकडे. आणि आता वाजलेत 5 वाजलेत. चला रामकृष्ण हरी. तर आता वाजलेत 5:41 झालेत आणि आम्ही म्हणजे 8 किलोमीटर होतं ना, तर आम्ही 4 किलोमीटर चाललो आहे. इथून 2 रस्ते आहेत. इथून राईट घेऊन पण आम्ही जाऊ शकतो आणि सरळ पण जाऊ शकतो. सरळ पण शॉर्टकट आहे आणि राईट घेऊन आम्ही जो सासवड जेजुरी रोड आहे, म्हणजे जो मेन हायवे आहे, आम्ही तिथे कनेक्ट होतो. आणि वैभव सुनील मामा इथे येऊन बसलेत, मला दिसत नसतील. आणि हा नेहमीच आमचा स्पॉट आहे इथे थांबायचा. तर टेम्पो स्कॉर्पिओ तिथे आलेली आहे. चला आणि ब्लॉग पण एडिट झाला आहे कालचा डे 1चा ब्लॉग. आता तो थोड्या वेळात मी पोस्ट करेल, नाही ते जेजुरी जाऊन मी पोस्ट करेन कारण इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो मला. चला जाऊया आता. इथं उसाचा रस पिऊन जाऊया. तर आता इथून कॉफी वगैरे सगळे पिऊन आम्ही निघालो आहे. आणि गणेश दादा, सुनील मामा, पप्पू दादा आणि विकी दादा हे 4 जण पुढे गेलेले आहेत आणि आम्ही शॉर्टकटने चाललो. म्हणजे शॉर्टकट म्हणजे तिकडून जाऊन पण तेवढंच आहे आणि इकडून जाऊन पण तेवढंच आहे, पण हा रस्ता बरा पडतो. तर आम्ही आता इथून चाललो आहे आणि आत्ता वाजलेत 7:15. चला जाऊया. रामकृष्ण हरी माऊली. आज आमचा वारीचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशीचा आमचा मुक्काम जेजुरी गडावर आहे. बस आता पोहोचलोच आहे. 2 किलोमीटर बाकी आहे. आता 2 किलोमीटरवर आमचा एक मुक्काम होणार आहे आणि उद्यापासून 3रा दिवस. रामकृष्ण. फायनली आता जेजुरीमध्ये आम्ही पोचलो आहे. जेजुरीचा गड तिकडे आणि आता बघूया इथून पुढे पण आम्ही चालायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जेजुरीची MIDC जी आहे
ती क्रॉस करू तोपर्यंत आम्ही ट्राय करणार आहे. बघूया आता सगळेजण काय बोलतात ते. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आत्ता आम्ही जेजुरी सिटी क्रॉस करून पुढे आलो आहे आणि हे 2 नवीन ब्रिज बांधलेत. हा सेकंड ब्रिज आत्ता एंड केला आहे आम्ही. गणेश दादा, विकी दादा आणि वैभव पुढे चालतात. आम्ही 4 जण आहे, आमच्यासोबत दुसरं कोण नाही अजून. आणि आता वाजलेत 8:45 झालेत. आम्ही जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत चालू आणि जाऊया. विकी दादा पायाला 2 फूट आलेत. वैभव मोक, गणेश दादा थोडं पाय दुखतं, बाकी सगळं ठीक आहे. आणि माझं पण ऑल ओके. आता आम्ही जिथे थांबणार आहोत, जिथं आम्ही चालायचं बंद करणार, तिथून आम्ही स्कॉर्पिओनी परत आम्ही आजचा जो स्टे आहे, म्हणजे ज्या हॉटेलमध्ये स्टे आहे तिथे आम्ही जाणार. आणि उद्या सकाळी परत त्या स्पॉटला येऊन, म्हणजे गाडीने त्या स्पॉटला येऊन तिथून आम्ही परत चालायला चालू करणार. जाऊया आता. वो मेरी नेबर ऐसा बोलना चाहते हो. हाँ वो मेरी नेबर है बस. ते इथे फर्स्ट फ्लोअरवरती आमचे रूम आहेत आणि सगळे आता पोचलं. म्हणजे फायनली हा आज रात्रीचा हॉल्ट आहे. ते जेवण वगैरे सगळं बनलेलं आहे. भाई उधर रखते ना, बाद में लेके आते ना. तर आता तुम्हाला मी रूम दाखवतो, जी आज रात्रीची आमची आहे. रूम म्हणजे एक हा हॉल आहे मोठा आणि या हॉलमध्ये आमच्या जागा फिक्स आहे तिकडे दरवर्षीच्या. इकडे यांनी सगळ्यांनी बॅग वगैरे ठेवलेलं आहे. माझी बॅग असेल इथेच कुठेतरी ठेवलेली. आणि आता जेऊया पोटभरून, कारण खूप दमलो आहे. आणि हा व्लॉग इथपर्यंतच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा की माझं काय चुकतं आहे, सगळं काय ते. चला, भेटू तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.